जातीनिहाय जनगणना जनजागृतीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न। शासनाने आता जनगणना सुरू केली आहे, परंतु त्या जनगणनेमध्ये ओबीसी साठी स्वतंत्र कॉलम नाही। मग ओबीसी समाज किती प्रमाणात आहे कसे समजणार, म्हणून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुणे जिल्हा दौरा सुरू असून कल्याण येथे बैठक संपन्न झाली आहे। यावेळी बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरथ, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, डॉक्टर सुरेश कापरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, कोकण विभाग अध्यक्ष एकनाथ तारमाळे, जगदीश सिंग पटेल, आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाणकर, रमेश मुकादम, परशुराम पितांबरे, बबन देसले यांच्यासह आदी उपस्थित होते। एससी एसटी समाजातील जातीनिहाय जनगणना होते, तर मग ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना का केली जात नाही? ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तसेच हिवाळी अधिवेशन वेळी दिली येथे जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू करू, असे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉक्टर सुरेश कापरे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या कोकण विभागीय दौऱ्यामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी मुख्यतः हा दौरा करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहीत असेल तर 30 एप्रिल 2025ला केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली होती आणि जेव्हा प्रत्यक्षात भारत सरकारचं गॅजेट निघालं 22 जानेवारी 2026ला, त्या गॅजेटमध्ये ओबीसीचा कुठेही उल्लेख नाही आहे। त्यामध्ये 33 प्रश्न विचारले आहे। 12व्या प्रश्नावर असं विचारलं आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर हा प्रश्न विचारला, म्हणून 12व्या प्रश्नावर आमचा आक्षेप आहे। कारण एकीकडे सरकार म्हणते तुमची लोकसंख्या किती आहे, सुप्रीम कोर्ट आम्हाला म्हणते तुमची लोकसंख्या किती आहे। हा प्रश्न वारंवार विचारला जात असताना एकीकडे केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे। म्हणून समाजाला जागृत करण्यासाठी आज ही प्रचार सभा, जनजागृती सभा या कल्याण शहरामध्ये होत आहे। आणि जर सरकारने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन केलं जाईल। सर, आता जनगणना सुरू आहे तर आपण हे करणार का, बहिष्कार टाकणार का, काय करणार, जनगणना करणार काय करणार? नाही, आता हाऊस होल्ड सुरू आहे। आज शेवटचा दिवस आहे स्वगणनेचा आणि उद्यापासून जनगणना प्रगणक या घराघरामध्ये येत आहेत। हाऊस होल्ड झाल्यावर फरवरी 28 आणि 1 मार्चपासून प्रत्यक्षात जनगणना सुरू होणार आहे आणि या जनगणनेमध्ये कालम असावा हे मागणी घेऊन डिसेंबरमध्येच आम्ही रामलीला मैदानावर आंदोलन करणार। त्यांनी नाही की कॉलम टाकलं तर पुढची भूमिका काय असणार तुमची? नाही, सरकारला विचारत होतं, पुढच्या वेळी सरकार राहणार नाही। सरकारने ओबीसीच्या नावावर सरकार आलेलं आहे। तुम्हाला माहीत आहे 2014मध्ये